माझी भूमिका जी माझ्या पोटात असतं तीच माझ्या पोटात असते. मी ह्या अगोदर सुद्धा कधी कुठलाही विषय असो, जे योग्य आहे त्याला योग्य मी म्हणत असतो. कोणाला तिच्या परिणामाला मी कधी मी घाबरत. आणि वस्तुस्थिती जर म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतो, म्हणजे उगीच काय कोण काय म्हणते, पण माझी प्रकृती बरी नव्हती. आता ह्या अगोदरच्या प्रत्येक ह्याला मी ऍडमिट होतो, म्हणून मी जाऊ शकलो. परवा दिवशीच मला डिस्चार्ज मिळाला. नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना. ज्या वेळेस कुठलाही असू, मराठा आरक्षणाचा विषय असू दे, नाही तर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहित आहे, नेहमी धावून जातच असतो. केवळ आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणून मी म्हणजे गेलो नाही, तर त्याचं कारण मी काय आणि निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर ह्या सगळ्यांच्या तोडगा काढावा. आणि या बाकीचे जे काय एक इंग्लिशमध्ये एक म्हणजे जाऊन दे, जास्त तपशिलात जाण्यापेक्षा शासनाने ह्या आंदोलन करतात त्यांची जी काही प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी, लवकरात लवकर त्यातनं मार्ग काढावा. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात याबाबत, किंवा तुमचं काही बोलणं झालंय याबाबत तोडगा काढण्यासाठी? मी सांगतोय ना, कालच डिस्चार्ज मिळाला. त्यामुळं माझं त्याच्याशी तसं म्हणजे बोलणं झालं नाही. कारण की आता त्यांचंच एवढं सगळं ट्रोलिंग आणि हे ते सगळं आता प्रत्येकाने, पण माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून, सगळ्या मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी, की जे आंदोलन करते आहेत त्यांची जे काही बाकीची जी काही टीम आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं. त्यातनं तोडगा कसा काढता येईल, ते कसं बसवता येते, आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल ही प्रत्येकाची अपेक्षा आहेच. ते झालं पाहिजे. पाटील जे आंदोलनाला बसले, तब्येत खालावती, त्यांच्या संबंधित काय तुमची चर्चा झाली, कोणाशी बोलणं झालंय, किंवा आता ज्या आंदोलनाच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? नाही, माझं त्यांना एवढं सांगणं आहे की तरी शेवटी यातनं लवकरात लवकर शासनाबरोबर बसून मार्ग काढावा. तब्येतीची काळजी घ्यावी, कारण की त्यांच्यावर सुद्धा त्यांचं कुटुंब अवलंबून आहे. त्याचबरोबर इतर जे तिथं उपोषणाला बसलेले लोक आहेत त्यांचे पण कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून आहे. आणि शासनाने लवकरात लवकर त्यांच्यावरती त्यांना बोलून त्यांचं जे काय कमिटी असेल त्याची लवकरात लवकर मार्ग काढावा, आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या त्यांना पुरवाव्या.